पालिका आयुक्तांच्या गाडीवर ड्रेनेजचे पाणी ओतल्याच्या निषेधार्थ आज सकाळी महापालिकेत इंद्रभुवन समोर कर्मचारी व अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून निदर्शने केली। सम्राट चौकाजवळ असलेल्या मातोश्री रमाबाई आंबेडकर नगरात अनेक घरांमध्ये ड्रेनेजचं पाणी पसरतं। महापालिकेत निवेदन द्यायला आलं असता आयुक्त मीटिंगमध्ये असल्यानं आयुक्त भेटणार नाहीत असं सांगण्यात आल्यानं भीम आर्मी भारत एकता मिशनच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांच्या शासकीय गाडीवर ड्रेनेजचं घाण पाणी ओतल्याची घटना सोमवारी घडली होती। या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी सकाळी महापालिका आवारात इंद्रभुवन समोर महापालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवला। निषेधाच्या जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या। काळी फिती लावूनच कामकाज करण्यात आलं। या घटनेसंदर्भात महापालिका उपायुक्त आशिष लोकरे तसंच महापालिका आरोग्य शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शेषराव शिरसट यांनी निषेध व्यक्त केला। यावेळी महापालिका उपायुक्त आशिष लोकरे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, सहाय्यक संचालक नगररचना मनीष भिष्णुरकर, सामान्य प्रशासन विभागाचे अधीक्षक लक्ष्मीनारायण दोंतुल, मिळकत कर विभागाचे प्रमुख युवराज गाडेकर, अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक मुर्तुजा शहापुरे, सहाय्यक कामगार कल्याण आणि जनसंपर्क अधिकारी नितीन साठे, महापालिका आरोग्य निरीक्षक संघटनेचे अध्यक्ष शेषराव शिरसट, उद्यान विभागाचे अध्यक्ष किरण जगदाळे, पर्यावरण विभागाचे प्रमुख अक्षय मोरे, यूसीडी विभागाचे व्यवस्थापक समीर मुलानी, मतीन सय्यद, जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार तसंच कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। महापालिकेच्या शेवटच्या कुठल्याही व्यक्तीवर जरी अन्याय झाला तरी तो अन्याय हा संपूर्ण महापालिकेचा अन्याय असेल आणि संपूर्ण महापालिका जशी आज इथं उभा आहे तशीच कायम त्या शेवटच्या घटकासोबत तो उभी असेल। तुम्ही आजपर्यंत अनेक अधिकारी आले असतील गेले असतील, पण मी माझ्या मतावर फार स्पष्ट बोलणारा माणूस आहे, कारण मी अगोदर एक कर्मचारी आहे आणि नंतर बाकी जे काय असेल ते असेल। म्हणून कामगारांच्या कर्मचाऱ्यांच्या हिताविषयी आपण सर्वांनी कटिबद्ध राहायला पाहिजे। मग कर्मचारी कामगार हा अधिकारी असू द्या किंवा अजून कोणी असू द्या, सर्वांनी आपापली कामं व्यवस्थित करा। कामं करत असताना आज आपल्याला निषेध म्हणून प्रत्येकानं शर्टला काळ्या फिती बांधून निषेध नोंदवा। मी परत रिपीट करतो की आपला कोणत्याही व्यक्तीला विरोध नाही, विरोध आहे त्या कृतीला आणि त्या प्रवृत्तीला। ज्यांनी ही गोष्ट केलेली आहे खरोखरच निषेध त्यांचा व्यक्त करणं गरजेचंच आहे। याचं कारण म्हणजे म्हातारी मेल्याचं दुःख नाही परंतु काळ सोकवणार आहे। आज एका वाहनावरती घाण टाकलेली आहे, उद्या आपल्या एखाद्या कर्मचाऱ्यावरती घाण टाकली जाईल, एखाद्या अधिकाऱ्यावरती असे अघोरी प्रकार होतील। वेळीच जर त्यांना बंधन नाही घातलं तर 100% सर्वांवर अन्याय होणार आहे। आज माननीय आपले उपायुक्त लोकरे सरांनी जे सांगितलं की आम्हाला इथल्या सोलापूर शहरातील नागरिकांना विरोध नाही किंवा कुठल्याही एका मानसिकतेला विरोध नाही,